रुपाली चाकणकर राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देणार। कालच्या देवगिरीवरच्या पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीत निर्णय। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणानंतर चाकणकरांचा राजीनामा। महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीतनं 2 नावांची चर्चा। पुण्याच्या वैशाली नागवडे आणि उत्तर महाराष्ट्रातल्या प्रतिभा शिंदेंच्या नावाची चर्चा। रुपाली चाकणकरांचा राजीनामा सुनेत्रा पवारांनी स्वीकारला। चाकणकरांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला जाईल। खरातवर कठोर कारवाई व्हावी हीच राष्ट्रवादीची भूमिका। खासदार सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया। महिला आयोगाचा राजीनामा दिलाय। पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा नाही। संघटनेसाठी महाराष्ट्र दौरा करणार। रुपाली चाकणकरांची प्रतिक्रिया। अशोक खरातची एसआयटीकडनं 7 तास चौकशी। एसआयटीच्या पथकाकडनं अशोक खरातची झाडाझडती। चौकशी दरम्यान पोलिसांनी खरातचा जबाब लिहून घेतला। सूत्रांची माहिती। भोंदूबाबा खरातच्या नावे 52 मालमत्ता। तब्बल 52 सातबारे थेट खरात आणि कुटुंबियांच्या नावावर। आणखी 3 महिला तक्रार करण्यासाठी पुढे आल्या। जमीन व्यवहार करणारा एजंट ताब्यात। आयकर विभाग देखील तपास करणार। नाशिकमध्ये भोंदू खरात प्रकरणामध्ये आयकर विभागाची एंट्री। एसआयटी तपास सुरू असतानाच आर्थिक चौकशीला वेग येणार। खरातच्या मालमत्ता आणि कोट्यवधींच्या व्यवहारांची तपासणी होणार। उत्पन्नाचे स्रोत आणि आयकर विवरणपत्रांची पडताळणी होणार। भोंदूबाबा खरात विरोधातील प्लॅनची कुणालाही कल्पना नव्हती। महिलेच्या तक्रारीनंतर फडणवीसांनी ग्रीन सिग्नल देताच पोलीस ऍक्शन मोडवर। खरातचे राजकीय आणि प्रशासकीय संबंध लक्षात घेऊन गुप्त प्लॅन तयार। अटकेच्या 3 दिवस आधी भोंदूबाबा खरात आणि 3 आयएस अधिकाऱ्यांची बैठक। शिर्डीमध्ये 3 आयएस अधिकारी भोंदूबाबा खरातला भेटल्याची सूत्रांची माहिती। तर विनोद नावाच्या व्यक्तीनं बैठक घडवून आणलेल्या अधिकाऱ्यांची नावं आता एसआयटी चौकशीत समोर येणार का याकडे लक्ष। भोंदू अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर। उपचाराच्या नावाखाली अल्पवयीन मुलीवर अघोरी प्रकार केल्याचं सीसीटीव्ही फुटेज समोर। केबल टेस्टर आणि तांत्रिक उपकरणांचा वापर करून खरातची भोंदूगिरी। भोंदूबाबा खरातच्या संस्थांसाठी दारणा धरणाचं पाणी आरक्षित। शिवनिका संस्थांसाठी 39 लाख लिटर पाण्याची मंजुरी। शासन निर्णय TV9च्या हाती। शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी खासगी संस्थांना वळवण्याचा आरोप। नाशिकच्या मिरगावात भोंदूबाबा खरात विरोधात ग्रामस्थांचा संताप। राजकीय दबाव टाकत खरातनं पाण्याची टाकी संस्थांसाठी वळवली का। शिवनिका मंदिर ट्रस्टसाठी पाणी वळवल्याचा ग्रामस्थांचा आरोप। तर भोंदू अशोक खरातच्या संपूर्ण कुटुंबाचे फोटो समोर आलेत। भोंदू खरात कुटुंबियांसोबत दक्षिण कोरियात गेल्याचे फोटो समोर आलेत। तर पोलीस भोंदू खरातच्या विदेश दौऱ्यांची देखील चौकशी करणार आहेत। भोंदूबाबा खरात प्रकरणी दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयांची एसआयटी चौकशी। दीपक केसरकरांचे निकटवर्तीय दीपक लोंढे एसआयटीच्या चौकशीच्या फेऱ्यात। एसआयटीच्या टीमकडनं दीपक लोंढेची कसून चौकशी। दीपक लोंढे सिन्नरमध्ये जमीन खरेदी विक्रीच्या व्यवसायात सक्रिय। खरातसोबत माझी ओळख ही राजकीय किंवा वैयक्तिक नाही। सिन्नरमधल्या ईशानेश्वर मंदिराच्या कामामुळे आमची ओळख। खरात प्रकरणात सखोल चौकशी होईलच। खरातसोबतचे फोटो समोर आल्यानंतर दीपक केसरकरांचं वक्तव्य। दीपक केसरकरांकडनं काही चुकीचं घडलं असेल तर शिंदे धोरण ठरवतील। भोंदूबाबा खरात प्रकरणात भरत गोगावलेंचं केसरकरांबाबत सूचक वक्तव्य। खरात सोबतच्या फोटोनंतर विरोधकांकडनं केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी। अशोक खरात सारख्या भोंदूबाबाला भर चौकात गोळ्या घातल्या पाहिजेत। धाराशिवमधील कार्यक्रमात कालीचरण महाराज यांचं वक्तव्य। तर भोंदूबाबा अशोक खरातला जाहीर फाशी दिली पाहिजे। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांची मागणी। एकनाथ शिंदेंना गुवाहाटीचा मार्ग खरात यानंच दाखवला होता। ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांचा खळबळजनक दावा। खरातच्या सेवेत असलेल्या मंत्र्यांची हकालपट्टी करा विनायक राऊतांची मागणी। खरातची जेलमध्ये वरात निघणार हे नक्की। कुणी मंत्र टाकल्यामुळे कुणाचेही नुकसान होत नाही। भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवारांचं संजय राऊतांना उत्तर। फडणवीस सरकार पाडण्यासाठी भोंदूबाबाच्या ठिकाणी विधी करण्यात आल्या आणि मग या धाडी पडल्या असाही दावा राऊतांनी केला होता। चाकणकरांमुळे आमच्या पक्षाची प्रतिमा मलिन झाली। राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष उदयकुमार आहेर यांचा चाकणकरांवरती निशाणा। रुपाली चाकणकरांचा फोटो बॅनरवरती लावण्या इतके वाईट दिवस आमच्यावरती आलेले नाहीत। आहेरांची प्रतिक्रिया। भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही। गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचं वक्तव्य। अशोक खरातची एसआयटी मार्फत चौकशी सुरू। खरातसोबत फोटो असल्यामुळे कुणी गुन्हेगार होत नाही। भोयर यांची प्रतिक्रिया। चंद्रकांत पाटलांनी खरातसोबतचे आपले संबंध जाहीर करावे। चंद्रकांत पाटलांनी पुण्याला काळेमा फासलाय। शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकरांची चंद्रकांत पाटलांवर टीका। चंद्रकांत पाटलांचे भोंदू खरात सोबतचे फोटो व्हायरल झाले होते।
मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीला अनेक बुवा बसलेले होते. खरातच्या संपर्कात असलेल्या नेते आणि अधिकाऱ्यांची चौकशी व्हावी. रुपाली चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर राजू शेट्टींची मागणी. महाराष्ट्रात वातावरण खराब होऊ नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी रुपाली चाकणकरांचा राजीनामा मागितला. रामदास आठवलेंची प्रतिक्रिया. चमकोगिरी करणाऱ्यांपेक्षा निवृत्त आयपीएस ॲडव्होकेट किंवा समाजसेविकांना महिला आयोगाच्या अध्यक्षा करा, अशी मागणी आमदार रोहित पवारांनी केली आहे. तरच राज्यातील पीडित महिलांना खऱ्या अर्थानं न्याय मिळेल. रोहित पवारांचं ट्विट चर्चेत. रेड्याप्रमाणे लोकशाही सुद्धा कापली जाते. उद्धव ठाकरेंची शंभूराज देसाईंवर टीका. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीच्या वेळी धक्काबुक्की झाल्याचा आरोप शंभूराज देसाईंनी केला होता. पालकमंत्री विनाकारण अकांड तांडव करतायत. जयकुमार गोरेंची शंभूराज देसाईंवर टीका. तर साताऱ्यात लोकशाहीचा विजय झाला असून विरोधकांचा अपहरणाचा कांगावा खोटा असल्याची टीका मंत्री शिवेंद्रराजेंनी केली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष निवडणुकीमध्ये भाजपचा विजय. उद्धव ठाकरेंची अवस्था तात्या विंचूसारखी झाली आहे. ज्योती वाघमारेंची टीका. हिंदू धर्माबद्दल टोमणे मारल्याशिवाय उद्धव ठाकरेंना पाणीही पचत नाही. खासदार ज्योती वाघमारेंची उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेवर प्रतिक्रिया. भाजपच्या प्रभाग क्रमांक 5 मधील माजी नगरसेविका प्रीती पाटील यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश. कार्यकर्त्यांचा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन यांनी सुनेत्रा पवारांची देवगिरी बंगल्यावर भेट घेतली. अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट. सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यासोबतच पार्थ आणि जय पवार देखील उपस्थित होते. मुंबईतल्या मालाडमध्ये भोंदूबाबाचं प्रकरण उघडकीस. मालाडमधील भोंदूबाबानं विवाहितेची 33 लाखांना फसवणूक केली. भोंदूबाबांनं महिलेचे लैंगिक शोषण केल्याची माहिती. मालवणी पोलिसांकडून तपास सुरू. ठाणे पोलीस गँगस्टर रवी पुजारीच्या आवाजाचे नमुने घेणार. 10 कोटींच्या खंडणी प्रकरणी अटकेनंतर पुजारीची कसून चौकशी सुरू. इतर गुन्ह्यात देखील त्याची चौकशी होणार. सध्या पुजारी 10 दिवसांच्या पोलीस कोठडीत. मध्यान्हे ट्रान्स हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक. ठाणे, वाशी आणि नेरूळ दरम्यान 5 तास रेल्वे सेवा बंद. मुलुंड, ठाणे आणि दिवा कल्याण दरम्यानच्या उपनगरीय गाड्यांवर ब्लॉकचा परिणाम होणार. एल्फिन्स्टन पुलामुळे बाधित होणाऱ्या रहिवाशांचे एमएमआरडीएकडनं पुनर्वसन केलं जाणार. यासाठी एमएमआरडीएनं म्हाडाकडनं घरं विकत घेतली आहेत. मात्र ही घरं बदलून देण्याची रहिवाशांची मागणी. म्हाडानं 12 रहिवाशांसाठी नवीन घरांचा शोध सुरू केलाय. मुंबई महापालिकेची एमएमआरडी आणि म्हाडाकडे तब्बल कोट्यवधींची मालमत्ता कराची थकबाकी अडकली. वारंवार डिमांड लेटर्स आणि नोटिसेस पाठवून सुद्धा गेल्या 10 ते 15 वर्षांपासून वसुली रखडल्यामुळे पालिकेची तिजोरी संकटात. ठाणे आणि मुंबईतील 5,000 म्हाडाच्या घरांची लॉटरी लवकरच निघणार. मुंबईतील 3,000 आणि ठाण्यातील 2,000 घरांचा समावेश असणार. मुंबई मंडळाकडून सध्या घरांची जमवाजमव आणि किमती निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू. म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2,500 घरांच्या आगामी सोडतीसाठी दुरुस्ती मंडळाकडून 143 नवीन घरं प्राप्त. ही घरं भायखळा, लोअर परेल, वडाळा आणि माझगावात उपलब्ध. घरांच्या किमती निश्चित करण्याचं काम सध्या सुरू. या घरांचे दर कोटींच्या घरात असण्याची शक्यता. डिझेलच्या दरवाढीमुळे मच्छीमार व्यवसाय संकटात. आखातातील युद्धामुळे डिझेलच्या किमतीत प्रति लिटर 22 रुपयांची वाढ. त्यामुळे महाराष्ट्रातील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प होण्याची भीती. मुंबई उच्च न्यायालयानं गर्भवती असलेल्या 2 अल्पवयीन बलात्कार पीडितांना गर्भपाताची परवानगी दिली आहे. 12 आणि 14 वर्षांच्या मुलींच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा विचार करून न्यायमूर्ती भारती डांगरे आणि न्यायमूर्ती मंजुषा देशपांडेंच्या खंडपीठानं हा निर्णय घेतलाय. मुंबईच्या डीएन नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत रूममधील सहकार्याची वादातून हत्या केल्याची घटना. 2 अल्पवयीन मुलांना पोलिसांकडून अटक. दोन्ही आरोपींना डोंगरी येथील बाल सुधारगृहामध्ये पाठवलं. जोरदार वाऱ्यामुळे मुंबईच्या कांदिवली वेस्ट लिंक रोडजवळ एक झाड कोसळलंय. दुर्घटनेत 2 गाड्यांचं नुकसान. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. अग्निशमन दलानं तात्काळ रस्ता मोकळा करून दिला. डोंबिवलीमध्ये मतदार याद्यांचं काम नाकारणाऱ्या 9 शिक्षकांवरती गुन्हा दाखल. मतदारांचं मॅपिंग करणं, अस्पष्ट छायाचित्रांची पडताळणी करणं इत्यादी कामांसाठी केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून शिक्षकांची नियुक्ती करण्यात आली होती. आखाती देशातील युद्धाचा भारतीय विमान कंपन्यांवरती परिणाम. 1 एप्रिलपासून विमान इंधनाच्या दरात वाढ होण्याची शक्यता. प्रवाशांवरती तत्काळ बोजा पडणार नाही आणि यावरती तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू. केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडून स्पष्ट. सिडकोनं टेंडर काढून विकलेल्या भूखंडाच्या हस्तांतरणाचा ठराव. विकासकानं जागा खरेदी करत त्या ठिकाणी खासगी रुग्णालय उभारलं होतं.
महापालिकेकडून त्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र उभारण्याचा ठराव. सराफा बाजारात सोन्या चांदीच्या दरात घसरण सुरू. 24 तासात सोन्याच्या दरात 4,000ची घसरण तर चांदी 6,000नी स्वस्त. सोनं आता प्रतितोळा 1,48,000वर. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धाची झळ दादरमधल्या प्रसिद्ध अशोक वडापावला देखील बसली आहे. व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याअभावी गेल्या 7 दिवसांपासून अशोक वडापाव बंद. अशोक वडापावचे मालक चिंतेत. पुण्याच्या चाकणमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना 8 ते 10 तास रांगेत उभं राहण्याची वेळ. गॅस एजन्सीला टाळं ठोकून एजन्सी चालक गायब झाल्याचा प्रकार समोर. एजन्सी चालकावरती कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. जळगावच्या होलसेल बाजारात इंडक्शन आणि इलेक्ट्रिक शेगडीचा तुटवडा. सिलेंडरच्या तुटवड्यामुळे इलेक्ट्रिक शेगडीची मागणी वाढली, पण शेगडी मिळत नसल्याची विक्रेत्यांची माहिती. अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील कुऱ्हा रोडवरील पेट्रोल पंपावरती वाहन चालकांची गर्दी. काही पेट्रोल पंपावरील पेट्रोल संपल्यामुळे वाहन चालकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. सोलापूरच्या माढ्यात पेट्रोल बंद होणार या अफवेमुळे पंपावरती गर्दी झाल्यानंतर पेट्रोल पंप बंद करण्याची वेळ. पेट्रोल पंप बंद केल्यानंतर वाहनांची गर्दी कमी झाली. कुणी अफवांवरती विश्वास ठेवू नये, प्रशासनाचं आवाहन. रत्नागिरीच्या गॅस एजन्सीच्या गोडाऊनमध्ये घरगुती सिलेंडरचा पुरेसा साठा उपलब्ध. घरगुती गॅस सिलेंडरचा तुटवडा नाही. गोडाऊनमध्ये जवळपास 600च्या वर सिलेंडर उपलब्ध. TV9च्या माध्यमातून गॅस गोडाऊनमधनं रियालिटी चेक. उन्हाच्या कडाक्यानं त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस आणि गारपीटचा फटका. 3 दिवसांपासून देशात अवकाळी पावसासह गारपीट सुरू. 20 कोसळून 9 जण ठार. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश आणि राजस्थानात शेतकऱ्यांचं नुकसान. यावर्षी मान्सूनचा पाऊस कमी पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय. राज्यभरात पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे आदेश. संपूर्ण राज्यात पाणी टंचाईचे संकट निर्माण होण्याची दाट शक्यता. फलोत्पादन मंत्री भरत गोगावलेंकडून सोलापूरच्या माढा तालुक्यात अनेक भागात फळबागांची पाहणी. अमेरिका इराण युद्धामुळे निर्यात होणाऱ्या केळी, द्राक्ष आणि डाळिंबाचं मोठं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त मदत करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं गोगावलेंचं वक्तव्य. परिस्थितीची जाण आणि आवश्यकता बघून राज्य सरकारनं शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलाय. पालकमंत्री पंकज भोयर यांची वर्ध्यामध्ये प्रतिक्रिया. जालन्याच्या बदनापूर आणि अंबड तालुक्याला वादळी वारा आणि अवकाळी पावसाचा फटका. रब्बी हंगामातील काढणीस आलेल्या गहू पिकांचं मोठं नुकसान. शासनानं पंचनामे करून नुकसानीची मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी. जालना जिल्ह्याला विजेच्या कडकडाटासह वादळी पावसाचा तडाखा. 5 जनावरं दगावली. जिल्हा प्रशासनानं दिलेल्या प्राथमिक अहवालातनं माहिती समोर. शासनानं पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. वाशिम जिल्ह्यात 2 दिवसांपासून अवकाळी पाऊस. आंबा बागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. 2 वर्षांनंतर चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असताना शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फिरलंय. शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. सोलापुरात अवकाळी आणि गारपिटीमुळे शेती पिकांना मोठा फटका. पडसाळी गावातील शेतकऱ्याच्या ढोबळी मिरचीची बाग पूर्णपणे आडवी. जवळपास 8 लाख रुपये उत्पन्न अपेक्षित असलेल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. बुलढाण्याच्या पिंपळपाटीमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. शेतात उभं असलेलं पीक आडवं झाल्यामुळे शेतकरी संकटात. तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. धुळे जिल्ह्यात झालेल्या नुकसानीचे पंचनामे करायला प्रशासनाकडून सुरुवात. जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान. हिंगोली जिल्ह्यात मागील 2 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान. अवकाळी पावसामुळे काढणीला आलेला कांदा भिजल्यामुळे कांदा जमिनीतच सडण्याची शक्यता. सिंधुदुर्ग जिल्ह्यात यंदा केवळ 5 ते 10% आंबा उत्पादन. बागायतदार वर्ग अडचणीत. लहरी हवामानाचा फटका आंबा पिकाला बसल्यामुळे बागायतदारांचं लाखो रुपयांचं नुकसान. आंबा आणि काजू उत्पादक शेतकरी 23 मार्चला मुंबई गोवा महामार्ग रोखणार. कोकणातील शेतकऱ्यांसाठी राजू शेट्टी चक्काजाम आंदोलन करणार. मागण्या पूर्ण होईपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा. अमरावतीचे शेतकरी रवींद्र मेटकर यांना थेट इंग्लंडमधील ऑक्सफर्ड विद्यापीठात कृषी उद्योजक म्हणून व्याख्यानासाठी निमंत्रण. रवींद्र मेटकर हे अमरावतीत कुक्कुटपालन व्यवसाय करतात. त्यांच्या वातानुकूलित कुक्कुटपालन केंद्रात दररोज 1,20,000 अंड्यांचं उत्पादन होतं. अभिनेता सलमान खान आणि वडील सलीम खान यांनी चाहत्यांना ईद निमित्त शुभेच्छा दिल्या. चाहत्यांनी सलमान खानच्या गॅलेक्सी निवासस्थानाबाहेर गर्दी केली होती. सलमान खाननं देखील चाहत्यांना हात उंचावत अभिवादन केलं.